हॅलो एव्हरीवन. निवगा बाजार शहरामध्ये आणि निवगा बाजार परिसराच्या आसपासच्या जवळपास 20 ते 25 खेडेगावामध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. शैक्षणिक सत्र नवीन सुरू झालेलं आहे आणि नवीन सत्र सुरू झाल्याच्या नंतर प्रत्येक पालकांना जी मनामध्ये भीती असते की या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये माझा विद्यार्थी शिकला पाहिजे आणि हे शिकत असताना आता बघू शकतो आपण क्लासेस असतील, शाळा असतील, यांचे निर्णय कसे घ्यायचे. तर ऑब्विसली हा माझा व्हिडिओ आहे टू स्पॉन्सर त्रिनिती क्लासेस आणि शिकवण्यापेक्षाही माझे काही व्हिडिओ बनवण्याचे नियम असतात. मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये पॉझिटिव्हिटी शेअर करत असतो. मी असा प्लॅन करत असतो की मला निगेटिव्हिटी कुठली बोलायची नाही. सो यावर्षी मी सर्व पालकांना आश्वस्त करू शकतो की आपल्या निवगा बाजार पूर्ण परिसरामध्ये आपण पूर्ण टीम जे की पूर्ण आपल्याकडे टीम आहे, पोस्ट ग्रॅज्युएटेड टीम विथ लॉट्स ऑफ एक्सपिरियन्स त्याच्या सोबत आहे. आणि यावर्षी त्रिनिती क्लासेस मध्ये सर्वात जर मोठी आम्हाला सांगण्यासाठी जर गोष्ट कुठली असेल तर प्रत्येक बॅच आणि प्रत्येक बॅच मधले एकापेक्षा एक जे कॉम्पिटिशन देणारे विद्यार्थी जे आहेत आणि ऑब्विसली हे माझा मेसेज शिक्षक अधिक चांगलं फील करू शकतात ज्यावेळेस आपल्या बॅचेस पूर्ण भरून असतात आणि त्याच्यामध्ये एकापेक्षा एक विद्यार्थी उत्तर सांगत असतात तर शिक्षकांना पण एक नवीन हुरूप शिकवण्याचा येत असतो. मी 1 जून पासून आपल्या बॅचेस चालू केलेल्या आहेत. प्रत्येक जुने विद्यार्थी आपले सेम विद्यार्थी रिपीट झालेले, एकही विद्यार्थी इकडे तिकडे न जाता त्यांनी त्रिनिती क्लासेसला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे. यापेक्षाही वेगळी पॉझिटिव्ह गोष्ट जे पालक काही कारणास्तव नांदेडला गेले होते आणि रिझल्ट आल्यापासून की सर आपल्या निवगा बाजार शहरामध्ये जर विद्यार्थी प्रत्येक विषयामध्ये 97, 98, 99 मार्क पर्यंत जाऊ शकतो, पर्सेंटेज आपलं 95, 96 पर्यंत जाऊ शकतं. सो ऑब्विसली मला हेच सांगायचं आहे, जे पालक नांदेड, लातूर कुठं प्लॅन करत आहेत मी त्यांच्यासाठी सगळ्या काही गोष्टी आपल्याला मेरिट लिस्टच्या आहेत ते करायच्या आहेत. आणि विद्यार्थ्याला भेटत असताना बोलत असताना मला एवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी खरंच ऐकायला मिळाल्या. सगळ्या गोष्टी आपण नाही की बाळा तू काय म्हणला सांग, मी तुझा थांब थोडा व्हिडिओ शूट करतो, असं करू शकत नाही आपण. पण विद्यार्थ्यांचं जे माझ्यावरती प्रेम आहे आणि पालकांनी जो विश्वास टाकलेला आहे सो नक्कीच मला अशी एक गोष्ट वाटलेली आहे की आपली जबाबदारी वाढलेली आहे आणि ती जबाबदारी मी 100% पूर्ण करणार. आणि मी पालकांना सांगतो शिक्षण उगाच घ्यायचं का म्हणून घ्यायचं नाही आणि ट्युशन उगाच लावायचं का म्हणून लावायचं नाही. त्या शिक्षणामध्ये अशी ताकद असली पाहिजे. मी त्रिनिती क्लासेस मधून सांगतो आपल्या क्लासेसमध्ये एवढी ताकद आहे का तुमचा विद्यार्थी इथं ट्युशन मध्ये रेग्युलर येत असेल आणि आम्ही सांगितलेल्या गोष्टी 100% फॉलो करत असेल तर तो 100% विद्यार्थी चमकणार म्हणजे चमकणार हा माझा शब्द आहे. पण एक गोष्ट वर्षभरामध्ये प्लॅन करत असतो की आपण पॉझिटिव्हिटी गोष्टी करत असताना नकारात्मक गोष्टीवर बोलायचं नाही. मला असं वाटतं की माझ्यासोबत सर्वांनी पुढे जावं. ठीक आहे, निवगा बाजार शहराला एक नवं रूप येईल. सर्व शाळा, सर्व ट्युशन चांगले पॉझिटिव्हने जावे. पण विद्यार्थी आणि पालक मला काही संभ्रम अवस्थेमध्ये सांगतात. मी थोडंसं एक पॉइंट सांगतो. काही शिक्षकांची टीम विद्यार्थ्यांना जाऊन भेटत आहेत, पालकांना फोर्स करत आहेत, पालक पण विचार करत आहेत की बाबा हे ट्युशन चांगलं का ते ट्युशन चांगलं. त्या पालकांसाठी मी सांगतोय त्रिनिती क्लासेस सारखं बेस्ट ट्युशन नाही. मी हे नजरेत नजर घालून कोणाच्याही बोलू शकतो आणि त्रिनिती क्लासेसच्या कोणी आसपास पण नाही. आणि हे चॅलेंज करायचं असेल त्रिनिती क्लासेसची टीम तर दूर राहिली, आमचं कुणासोबत कॉम्पिटिशन नाही. आणि जर कोणी क्लेम करत असेल की आमचं ट्युशन चांगलं आहे तर त्रिनिती क्लासेसचा विद्यार्थी आणि तो क्लेम करत असलेला टीचर उभा करायचा. आमचे विद्यार्थीच असे आहेत की जे कोणी सो कॉल्ड टीचर्स असतील किंवा आम्हाला त्रिनिती क्लासेसला XYZ इथे व्हिडिओ काढतात असे करतात त्यांना आम्ही पॉझिटिव्हिटीनेच उत्तर देऊया. पालकांनी चुकीचा निर्णय घेण्याआधी 10 वेळेस विचार करा, 10 चांगल्या पालकांना विचारा. त्रिनिती क्लासेसच तुम्हाला ऐकायला मिळेल. फक्त हे याच्यासाठी सांगतोय जे बिचारे आपले पालक असतात, ठीक आहे, कष्ट करून पैसे कमावलेले असतात आणि अशा काही लोकांवरती विषय ठेवतात. त्यांचं काम शिक्षणाचं नसतं, एजंटचं असतं. घरोघरी जायचं आणि काहीतरी चुकीची माहिती सांगायची. इथं क्लासमध्ये रिझल्ट तर भेटेल पण रिझल्ट सोबत तुम्हाला शिस्त, संस्कार आणि आयुष्यामध्ये पुढं कसं जायचं याचं तुम्हाला नॉलेज भेटेल. सो मी त्याच विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी सांगतो जर जीवनामध्ये काहीतरी बनायचं असेल तर त्रिनिती क्लासेसमध्ये तुम्ही ऍडमिशन कन्फर्म करा. आणि आधीच हात जोडून विनंती करतो त्या विद्यार्थ्यांना, मला ट्युशन मध्ये जे टाइमपास विद्यार्थी असतात, जे कॉपीच्या भरोश्यावर पास होण्याचे स्वप्न पाहतात, जे शाळेचं कधी तोंड बघत नाही तर ज्यांच्यामध्ये काही शिस्त नाही, बाळांनो तुम्हाला त्रिनिती क्लासेसची गरज नाही आहे. आणि बिलकुल त्या विद्यार्थ्यांसाठी त्रिनिती क्लासेस बनलेलं नाही. स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी तत्पर आहे आणि भेटूया क्लासमध्ये.
नाव तर ऐकलंच असेल आणि येणाऱ्या काळामध्ये त्रिनिती क्लासेसचं नाव आहे ते ऐकण्याची तयारी ठेवा. हे नाव असंच गाजवत राहायचं विद्यार्थ्यांसाठी.